अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि महाविद्यालय येथील बनावट औषध गोळ्या पुरवठा करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते बबरूवाहन पोटभरे, हिम्मत राष्ट्रपाल, अशोक पालके, विनोद शिंदे, महेश जोगदंड आदींनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। अंबाजोगाई स्वराती ग्रामीण रुग्णालय आहे, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय जे आहे तिथं बऱ्याच दिवसापासून नकली औषध गोळ्याचा साठा चालू आहे आणि अशा औषध गोळ्यामुळे अनेक रुग्णांचे आतापर्यंत मृत्यूही झाले असतील। आपण हे टाळू शकत नाहीत। आजपर्यंत बघत आलोत आपण की सर्व ठिकाणी भ्रष्टाचार चालूच आहे, पण आता ग्रामीण आपल्या दवाखान्यासारख्या ठिकाणी जर भ्रष्टाचार चालू असेल, दवाखान्यामध्ये गोळ्यामध्ये म्हणा, औषधामध्ये म्हणा, तर एकदम सर्वसाधारण व्यक्तीने दवाखान्यात कुठल्या जावं? आज मला सांगा, आजपर्यंत हे 14 महिन्यापूर्वी नागपूरमध्ये गुन्हा दाखल झाला, FIR फाटला होता, पण 14 महिन्यामध्ये सध्या आजपर्यंत कुठल्याही आरोपीला अटक झाली नाही। आपल्या अंबाजोगाईमध्ये सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वराती ग्रामीण रुग्णालयामध्ये पण 25,000 गोळ्या हे पकडलेले आहेत आणि त्या गोळ्यामध्ये मला सांगा आता 25 पकडलेले आहेत, पण आत्तापर्यंत हे उघडकीस आल्यामुळं माहिती झालेलं आहे। पण ह्याच्या कित्येक वर्षापासून ह्या गोळ्या अशा इथं भ्रष्टाचार चालू असेल की डुप्लिकेट गोळ्या देऊन आपल्या जीवितहानीस हे शासन खेळत आहे। आज मला सांगा, जे ह्याच्या अगोदरचे जे डीन होते, ज्या दवाखान्यामध्ये गोळ्या सापडलेल्या आहेत, आपला अंबाजोगाई असू, नागपूर असू, वर्धा असू, ज्या ठिकाणी सापडलेले आहेत ते तिथले डीन निलंबित करण्यात यावे। जे औषध भंडारामधले जे अधिकारी आहेत ते निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व जे काल मसाजोग मध्ये जे घटना घडलेली आहे, माजी सरपंच देशमुखावरचा जे अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे, त्याचंही लवकरात लवकर पोलिसांनी त्या केसवर लक्ष घालून लवकरात लवकर आरोपी अटक करण्यात यावी आणि जे परभणीमध्ये संविधानाची विटंबना करण्यात आलेली आहे ते अतिशय निंदनीय आहे। जसा राजा असतो तशी प्रजा असते। हे मुळातच शिंदेचं सरकार जे आलं होतं ते भ्रष्टाचारावर उभं राहिलेलं बेईमान लोकांचं सरकार होतं। त्या सगळ्या बेईमान लोकांनी एकत्र येऊन पैसा कसा मिळवायचा, कशात मिळवायचा आणि काय करून मिळवायचा आणि जनतेला कसं नागवं करायचं हे धोरण बघितलं त्यांनी। तुम्ही बघितलं केजच्या बाजूला एका तरुण पोराचा खून झाला, कशासाठी झाला? हे जिथं सरकारी योजना आल्या त्या लुटायचं काम या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या हातातले जे कोणी टोळ्या त्या टोळ्या करू लागलेल्या आहेत आणि माणसं सुद्धा मारू लागलेले आहेत। तुम्ही तर कोण आहेत? इथं कोण येत आहे? गरीब मुसलमान, गरीब मारमांग, गरीब वडर कायकाडी, गरीबातले गरीब माणसं इथे येतात आणि त्यांना गोळ्या दिल्या की ते खातात। मी डॉक्टरला विचारलं म्हणून सांगतोय, म्हणलं डॉक्टर माणसं मेले असतील? ते म्हणले मेले असतील। म्हणलं मग ह्या गोळ्यांचा परिणाम काय होतोय? काय नाही म्हणले, सकाळी खाल्ली आणि संध्याकाळी निघून गेली। मग वाचले कसे माणसं? तर म्हणले नैसर्गिक जी त्यांच्या शरीरात जी इम्युनिटी आहे, प्रतिकार शक्ती, त्याच्यामुळे ते वाचले। काय चाललंय हे? काय चाललंय हे? हा दवाखाना क्रांतिसिंह नाना पाटलांनी छातीवर पाय देऊन दिल्ली सरकारच्या छातीवर पाय दिला आणि हा दवाखाना आणला। कुणासाठी आणला? हा दवाखाना इथल्या अधिकाऱ्यांसाठी आणला नाही, हा दवाखाना आणला मराठवाड्यातल्या गोरगरिबांसाठी। ते गंगाधरप्पा बुरांडे असतील, बाबूजी डॉक्टर लोहिया असतील, ह्या लोकांच्या आंदोलनातून हे उभं राहिलंय। आज जे आपण बघतोय हे आणि ह्याला मोडून टाकायचं काम हे सरकार करू लागलेलं आहे। हे का होऊ लागलंय? असं होऊ लागलंय, ह्याला सुद्धा सरकारी ठेवायचं नाही। हे कुणाच्या तरी हातात पैशावाल्याच्या द्यायचं आणि तो पुन्हा त्या अंबानीच्या बायकोच्या नावानं जो मोठा दवाखाना झाला तिथं 8,000 रुपये फीस नुसती तपासणीची आहे। 8,000 रुपये आहेत का आपल्या बापाकडे? 8,000 रुपये, 800 रुपये फीस देऊ शकतो का? हे सगळं खाजगी करायला सुरुवात झालेला आहे। शिक्षण, रोजगार आणि नोकऱ्या या देशातल्या गायब झाल्या। काय म्हणतात हे?
हे म्हणतात हिंदू हिंदू मुसलमान मुसलमान. अरे हिंदूच्या तरी पोराला नोकऱ्या देतात का? हे हिंदूंना जास्त फसवणार आहे.